हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आज आपण ऐकणार आहोत सगळ्या मराठी पोएट्री. जर तुम्हाला मराठी पोएट्री ऐकायला आवडत असेल, शायरी, पोएट्री, कविता किंवा नगमा जे काही म्हणतात, त्याचा मला एवढं प्रॉपर अर्थ तर माहीत नाही, पण मी लिहिते ते तुम्हाला ऐकवायची इच्छा आहे. त्यामुळे मी ही पोएट्रीज लिहिते आणि या डायरीमध्ये माझ्या जेवढ्या पोएट्रीज आहेत त्या मी तुम्हाला ऐकवणार आहे. मी सध्या नवीन डायरी केली आहे, म्हणजे ही, आणि जुनी एक आहे. त्या जर तुम्हाला ऐकायची असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी असं खूप साऱ्या पोएट्री सांगणार आहे. तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी कोणती पोएट्री आवडली कमेंट करून. कमेंट तुम्ही खूप कमी करता फ्रेंड्स, म्हणजे करतच नाहीत. तर मग तुम्हाला आवडत असेल तर यावेळेस कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ जो मी बनवणार आहे तो हिंदी पोएट्रीचा बनवणार आहे. तर पहिली पोएट्री आपण सुरुवात करूया रूममेटवरून, की माझी रूममेट काय म्हणते. माझी रूममेट म्हणते लाईफ आपली सेट आहे. माझी रूममेट म्हणते लाईफ आपली सेट आहे, ना कुणाशी भेट ना कुणाशी चॅट, ना कुणाशी भेट ना कुणाशी चॅट, खायचं प्यायचं आणि झोपायचं ते, खायचं प्यायचं आणि झोपायचं ते. आता ही तर मी अशीच लिहिली होती कविता फ्रेंड्स. म्हणजे असंच मला आठवलं होतं की माझी एक फ्रेंड म्हणली की सिंगल असेल तर त्यांनी काय कविता लिहिली पाहिजे. तर त्यावेळेस मी लिहित होते सिंगलवर, पण ही बनली आणि ही पण मी ठेवली आणि ती पण आहे. पण ती तुम्हाला माझ्या जे 100 डे चॅलेंज आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 ज्या मी पोएट्रीज अपलोड केले त्यामध्ये टाकलेली आहे. तुम्हाला ऐकू वाटत असेल तर तुम्ही ऐका, नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की घेऊन येईल. तर आता सध्या या डायरीमध्ये ज्या ज्या पोएट्रीज आहेत त्या मी तुम्हाला ऐकवत आहे. तर पुढची पोएट्री काही अशी आहे की जर एखादी मुलगी एक्सपेक्ट करते की बाबा, म्हणजे ती सांगतेय की मी असं करेल आणि तू अशी रिएक्शन दे, म्हणजे किंवा मी नटून थटून येईल तू तारीफ करशील का, मी हे करेल तू हे घेऊन देशील का, मी क्यूट वागेल, अशी काही पोएट्री मी लिहिली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा. तर लिहिलं काही असं होतं की बॅकलेस घालून चालले मी, बॅकलेस घालून चालले मी, तू नेकलेस घेऊन येशील का, बॅकलेस घालून चालले मी, तू नेकलेस घेऊन येशील का, रेडी होऊन मी पण येईल छान, रेडी होऊन मी पण येईल छान, टॉकलेस रिॲक्शन तू देशील का, टॉकलेस रिॲक्शन तू देशील का, केअरलेस वागणार नाही तू एंडलेस रिलेशन ठेवशील का, केअरलेस वागणार नाही तू एंडलेस रिलेशन ठेवशील का, नेमलेस नको ते नाते मला, नेमलेस नको ते नाते मला, तू लग्नाचे नाव देशील का, तू लग्नाचे नाव देशील का, फिअरलेस करून मला, फिअरलेस करून मला ऑफिशियली बायको म्हणशील का, ऑफिशियली बायको म्हणशील का. जर तुम्हाला माझी पोएट्री आवडली असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला 1 नंबरची पोएट्री खूप जास्त आवडली किंवा 2 नंबरची पोएट्री खूप जास्त आवडली. आता ही पोएट्री झाली की बाबा एखादी मुलगी काय एक्सप्रेस करते. आता मी एक मुलगी आहे, मुलीच्या साईडने जास्त लिहिते. पण असं समजू नका, अशा भ्रमात बिलकुल राहू नका की मी माझ्यासोबत घडतंय ते लिहिते. माझ्या मनात जे विचार येतात ते मी मांडत आहे. असं नाही आहे की माझ्यासोबत घडतंय मग मी ते पानावर लिहून काढते, बिलकुल नाही. कारण की हे व्हिडिओज माझी फॅमिली पण बघतात आणि मी असं नाही म्हणू शकत आहे की माझ्यासोबत घडतंय मी लिहिते आहे. समझ में आलो का इशारा काफी आहे. सो फ्रेंड्स, दुसरी पोएट्री काही अशी होती की मुलीसाठी, म्हणजे मुलीच्या साईडनीच होती की माझ्या दुःखात सुखाची लाट तू, माझ्या दुःखात सुखाची लाट तू, माझ्या मनातील प्रत्येक इच्छेत तूच तू, माझ्या मनातील प्रत्येक इच्छेत तूच तू, वास्तव्य काय आणि अवास्तव्य काय, वास्तव्य काय आणि अवास्तव्य काय, माझा भ्रम ही तू, डोळ्यासमोर दिसणारे प्रत्येक प्रतिबिंब ही तू, माझा भ्रम ही तू आणि डोळ्यासमोर दिसणारे प्रत्येक प्रतिबिंब ही तू, ओठातून निघणारी प्रत्येक प्रशंसा तू, ओठातून निघणारी प्रत्येक प्रशंसा तू, माझ्या जगण्याचा संघर्ष तू, आठवणीच्या लाटेतील प्रत्येक स्पर्श तू, आठवणीच्या लाटेतील प्रत्येक स्पर्श तू. आता तुम्हाला सांगा की ही पोएट्री कशी वाटली. एखादी मुलगी सांगते की बाबा, म्हणजे किती मॅटर करतोस तू मला, किंवा किती आठवतोस, तसं काहीतरी आहे. तुम्हाला पोएट्री ऐकल्यावर ज्याला आवड असते त्याला नक्कीच कळतं की त्याच्यामधून कोणत्या भावना एक्सप्रेस होत आहेत. कारण की मी त्याचा अर्थ एवढा ह्यानी समजवू नाही शकत आहे की या पोएट्रीमधून असा अर्थ निघतोय, हे निघतोय. तुम्हाला समजली असेल तुम्ही कमेंट करा. फ्रेंड्स, माझी वोकॅबिलिटी किंवा अजून काही माझं बोलण्याची जे आहे ना ते फार मला एक्सपिरियन्स कमी आहे. त्यामुळं मी एवढं व्यवस्थित नाही बोलू शकणार. म्हणजे पोएट्री बोलण्याचा जो ट्युनिंग असते किंवा हे असते ते मला एवढं काही जमत नाही. ते जमवण्यासाठीच मी पोएट्रीची जी आपली 100 डे चॅलेंज आहे ते सुरू केले. तर तोपर्यंत जमवून घ्या आणि नेक्स्ट पोएट्री मी सांगते.
की एखादी मुलगी आहे आणि एखादा मुलगा आहे, त्या मुलाला रिलेशनमधून निघायचं आहे, मुलीला राहायचं आहे, त्यावेळेस मुलगी काय म्हणते याच्यावर मी पोएट्री लिहिली होती. ती तुम्हाला आवडते का नाही ते नक्की सांगा. तर लिहिलं काही असं होतं की मला माहिती आहे तो शोधत आहे कारणे लांब जाण्याची, मला माहिती आहे तो शोधत आहे कारणे लांब जाण्याची, मनवण्याचा खेळ मी मांडला, मनवण्याचा खेळ मी मांडला, मनाला काळोख्यात ठेवत, मनाला काळोख्यात ठेवत, वेगळं होण्याचा धक्का नको, मी सोडलं तुला हा थप्पाही नको, वेगळं होण्याचा धक्का नको, मी सोडलं तुला हा थप्पाही नको, म्हणून मनाला सावरत भ्रमाला आवरत, म्हणून मनाला सावरत भ्रमाला आवरत, माझी चूक नसेल तरी चुकीचे भांडे माझ्यावर फुटणार, माझी चूक नसेल तरी चुकीचे भांडे माझ्यावर फुटणार, मनही माझेच तुटणार, मनही माझेच तुटणार, खरं तर वैताग आलाय त्याला, खरं तर वैताग आलाय त्याला माझा, पण दोष माझा मी स्वतःलाच देणार, दोष हा माझा मी स्वतःलाच देणार, डिप्रेशनही माझे आणि सोडल्याचे प्रेशरही माझे, डिप्रेशनही माझे आणि सोडल्याचे प्रेशरही माझे, कारण होते ते प्रेमही माझेच, कारण होते ते प्रेमही माझेच. तर तुम्हाला फ्रेंड्स माझी पोएट्री ही कशी वाटली तेही नक्की सांगा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खरं तर खूप आवडतील पोएट्री. ज्यांना पोएट्रीज ऐकण्याचा खूप शौक आहे ते त्यांनी नक्की आवर्जून ऐका. तुम्हाला माझ्या पोएट्रीज कशा वाटतात, त्यातल्या चुका, त्याच्यातल्या जे चांगलेपणा आहे किंवा जे जमतंय की नाही हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा सपोर्ट तरी नक्की करा. तुम्ही सबस्क्राईब करू न करू पण तुम्ही हा सपोर्ट करा की माझ्या चुका आणि माझे जे मी जे इम्प्रूव्ह करते ते मला नक्की सांगा की बाबा इथं खूप चांगलं बोलली आहेस पण इथं असं झालंय. तर तुम्ही सांगितलं तर मी ते सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेल. तर पुढची पोएट्री म्हणजे पोएट्री काही अशी होती की कधी व्याकुळतेने वाट पाहणारा, कधी व्याकुळतेने वाट पाहणारा, एका भेटीसाठी कितीदा भांडणारा, कधी व्याकुळतेने वाट पाहणारा, एका भेटीसाठी कितीदा भांडणारा. हे असं आहे की स्टार्टिंगला कसे बॉईज एकदम असे समोर समोर करतात आणि नंतर मग असं लांब ढकलायला लागतात, त्याच्यावर आहे. तर कधी व्याकुळतेने वाट पाहणारा, एक भेटीसाठी कितीदा भांडणारा, रोज येताना माझं हसू दिसावे म्हणून कधी गुलाब गजरा तर कधी चॉकलेट घेऊन येणारा, रोज येताना माझं हसू दिसावं म्हणून कधी गुलाब गजरा तर कधी चॉकलेट घेऊन येणारा, वेळेच्या 1 तास आधी येऊनी मला निरखत बसणारा, आज बघता बघत नाही, आज बघता बघत नाही, सोबत असता बोलत नाही, सोबत असता बोलत नाही, असे नाही की आमच्यात काही प्रेम नाही, असे नाही की आमच्यात काही प्रेम नाही, पण आता पहिलेसारखं त्याला माझा लळा नाही, पण आता पहिलेसारखे त्याला माझा लळा नाही, जवळ असता मी त्याच्या किती बरं लांब उमजत नाही, जवळ असता मी त्याच्या किती बरं लांब उमजत नाही, सुरुवातीला बेभान होऊन प्रेम करणारा आता वळूनही बघत नाही, सुरुवातीला बेभान होऊन प्रेम करणारा आता वळूनही बघत नाही, माझे झाले प्रेम त्यावर त्याचे होते का खरे हे समजत नाही, माझे झाले प्रेम खरे त्याचे होते का खरे माझे झाले प्रेम त्यावर त्याचे होते का खरे हे समजत नाही, त्याचे होते का खरे हे समजत नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. आता तुम्हाला ही पोएट्री आवडली असेल तर नक्की सांगा. तर थँक्यू फॉर वॉचिंग आहे ना, मी 100 डे चॅलेंजच्या व्हिडिओमध्ये ना पोएट्री झाली की असं म्हणते थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में. तीच सवय लागली आहे मला फ्रेंड्स, ती सवय मला तोडावी लागणार आहे लवकरात लवकर. हां, आता दुसरी पोएट्री अशी होती की मुलींनी मांडलेली. पण आता एक मुलाची घेऊया आपण, कारण की मला खूप जण म्हणतात की तू मुलीची साईड खूप मांडतेस, मुलाची कधीतरी मांड. तर मी मुलांची साईड मांडते की नयन येऊनी थांबे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर, नयन येऊनी थांबे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर, होठ बहरलेल्या फुलाप्रमाणे, होठ बहरलेल्या फुलाप्रमाणे, तर तेज तुझे उगवलेल्या सूर्याप्रमाणे, तर तेज तुझे उगवलेल्या सूर्याप्रमाणे, एकांतात विचार मात्र तुझा, एकांतात विचार मात्र तुझा, गोंधळात आवाज मात्र तुझा, गोंधळात आवाज मात्र तुझा, प्रेम एवढे माझे कसे तू असो कोणाचा, तू असो कोणाची, प्रेम एवढे माझे कसे तू असो कोणाची, मी मात्र तुझा, मी मात्र तुझा. ते कसं झालंय ना फ्रेंड्स की माझ्याकडून मुलींच्याच पोएट्री जास्त, म्हणजे मुलींचीच साईड जास्त मांडली जाते, म्हणून मला कुठेही तुझी माझी असे करण्यात जास्त. आता ह्या पोएट्रीमध्ये नाही का कोणाची झालं, ते कोणाचा आहे तू कोणाचा नाहीये, कोणाची आहे की तू असो कोणाची, मी मात्र तुझा. हे एकदम असं ओवरलोड किंवा पसंदीदा औरत के लिए, जो पुरुष प्रेम करता है उसके लिए ये पोएट्री है, हमारे लिए नहीं, हम किसी की पसंदीदा है नहीं. अगर है तो आप उसे भेजिए ये पोएट्री, मेरा वीडियो भी भेजिए और मुझे व्यू दिलाइए.
अब फ्रेंड्स की जर हिंदी पोएट्रीज तुम्हाला ऐकायच्या असतील त्याही फार खास आहेत. म्हणजे मला पर्सनली मी माझ्या पोएट्रीची फॅन होऊन जाते की यार मी हे लिहिलंय, हे मी लिहिलंय. अरे वा, किती छान लिहिलंय. तर अजून एक पोएट्री होती ती मी तुम्हाला नक्की ऐकवते. ही शेवटची पोएट्री राहील फ्रेंड्स. का अजून ऐकायच्या आहेत? नाही, अजून हिंदीमध्येच आहेत. तर मग एकच आहे शेवटी, एकच आहे. पुढे हिंदीच्या आहेत. हिंदीचा व्हिडिओ मी लवकरच टाकेल. तर पोएट्री काही अशी होती की मोह त्याचा धासला, मोह त्याचा मी धासला, प्रेमाचा समुद्र किती बरं व्यापला. मोह त्याचा मी धासला, प्रेमाचा समुद्र किती बरं व्यापला, चाहते तुझे किती, चाहते तुझे किती, त्यातील मीही एक असो, चाहते तुझे किती, त्यातील मीही एक असो, तुझ्या आयुष्यात मलाही स्थान दे, राधे इतके प्रेम आणि रुक्मिणीचे नाव दे, राधे इतके प्रेम आणि रुक्मिणीचे नाव दे. तुम्हाला माझी पोएट्री कशी आवडली, वन्स मोर वाटते की नाही? मग परत व्हिडिओ प्ले करा आणि ऐका. हे झाले माझ्या पोएट्रीचा संग्रह, जे की मी या डायरीमध्ये लिहिला होता. तसा खूप मोठा आहे, पण हे आजच्यासाठी एवढाच. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंदी पोएट्रीसोबत. तुम्हाला माझ्या हिंदी पोएट्रीज आवडतात की मराठी हे नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.